सुरुवातीला टाकल्या फक्त खाली पिवळं दिसत होतं बघा, आता पूर्ण मिश्रण पिवळं दिसायला लागलं. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, की जे ताक आहे ते पूर्णपणे या बरणीत आपल्याला 1 लिटर टाकून घ्यायचं. आपल्याला जर 3 दिवसात वापरायचं असेल आणि शक्यतो वेळ नसतो, आता आपले बिझी शेड्यूल आहेत प्रत्येकाचे, हे वेगवेगळ्या बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतंय ते सर्वात महत्वाचं आहे. आता हे अंडा ताक संजीवक जे आहे त्याला बनवण्यासाठी लागणारं जे सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे ते पहिलं गोष्ट अंडे. आता याच्यामध्ये मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत की अंडे कोणते लागतात, तर ह्याच्यामध्ये अंडे कोणते हे करायला पाहिजेत, तर कोणते बी अंडे जमते त्याच्यामध्ये. आपले जे हायब्रिड आहे, पुन्हा ते कोंबडीचे किंवा ते फेकून दिलेले कोणतेही अंडे चालतात. आता अंड्यामध्ये काय घटक असतो जो की उपयुक्त आहे. अंडा हा प्रोटीनचा सर्वात मोठा सोर्स आहे, अमिनो ऍसिडचा भांडार आहे, कॅल्शियमचा सगळ्यात मोठा सोर्स असलेला अंडा आहे. अंडा हा परिपूर्ण प्रोटीनचा सर्व न्यूट्रिएंटचा सोर्स आहे, त्याच्यामुळे हे अंडे. आता हे अंडे जे आपल्याला जर 1 लिटर आपल्याला हे करायचं असेल तर 10 आपल्याला अंडे लागतील. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे 1 लिटर ताक. आता ताक जे आहे, ताकामध्ये आपल्याला माहिती आहे की ताक हे सर्वात स्वस्त आणि सर्वात जबरदस्त रिझल्ट देणारं बुरशीनाशक आहे. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो जो की बुरशीला नियंत्रित करतो. जेवढं 5-6 दिवस आंबलेलं ताक असन, जितका त्याचा आंबट वास येत असेल तितकं चांगलं, कारण तितका त्याचा लॅक्टोबॅसिलसचा जो काउंट आहे तो आपल्याला जास्त पाहायला मिळेल, तितका त्याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. ताक नसलं तर तुम्ही दही वापरू शकतात, त्यात काय अडचण नाही. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक जो लागतो तो म्हणजे आपल्याला लागणार आहे 200 ग्रामच्या आसपास गुळ. आता हे गुळ जो आहे, आपल्याला माहिती आहे की कार्बन जे आपल्या मातीमध्ये जो आहे, जे सूक्ष्मजीव असतात त्यांना खाण्यासाठी कार्बन लागत असतो. कार्बनचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे गुळ आहे. ऊसाच्या याच्यापासून बनणारा गुळ आहे. जर तुमच्याकडे गुळ नसेल तर ऊसाचा रस वापरू शकता, पण गुळ सहजासहजी उपलब्ध होतो आपल्याकडे. काळा नैसर्गिक गुळ घ्यायचा 200 ग्राम. आता बघा साहित्य काय काय परत एकदा सांगतो. 10 अंडी, 1 लिटर ताक, 200 ग्राम गुळ आणि त्याच्यानंतर एक प्लास्टिकची बरणी प्लास्टिकचीच घ्यायची, शक्यतो कोणत्या मेटलची वगैरे घ्यायची नाही. आपल्याला प्लास्टिकची एक बरणी लागणार आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण मिश्रण ढवळण्यासाठी आपल्याला एक काठी लागणार, लाकडी काठी. तर आता या प्रक्रियेला काय करायचंय आणि याचा पुढे कसा काय काय वापर फायदा होतोय आपण ते पाहू थोडक्यात. आता ही प्रक्रिया आपण सुरू करू. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की जे ताक आहे ते पूर्णपणे या बरणीत आपल्याला 1 लिटर टाकून घ्यायचं बरं का. बरणी घेताना शक्यतो तिला झाकण असलेली घ्यायची बरं का, कारण हे आपल्याला पॅक लावायचंय. पूर्णपणे अनएरोबिक कंडिशन मेंटेन करायची, उघडी राहिली नाही पाहिजे ती पूर्णपणे. आता हे ताक टाकलं आपण, त्याच्यानंतर आता हे जे अंडे ह्यांना फोडायचं. आता हे अंडे फोडायचे, त्याच्या मधला जो बल्क आहे, पिवळा भाग आहे तो टाकायचा. आता हे जे टर्पल आहे त्याच्यामध्ये हे जे शेल आहे, त्याचं एक शेल म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्याच्यापासून आपल्याला चिलेटेड कॅल्शियम बी बनवता येते. ते आपण फेकून नाही. जर तुम्हाला वेळ असला लय दिवस ठेवायसाठी तर ते टर्पल बी टाकलं तर ते पूर्णपणे त्यात विरघळतं बरं का. पण आपल्याला जर 3 दिवसात वापरायचं असेल आणि शक्यतो वेळ नसतो, आता आपले बिझी शेड्यूल आहेत प्रत्येकाचे, त्याच्यामुळे ते टर्पल तिथे टाकायचे आणि त्याच्यापासून कॅल्शियम बनते. आता हे 10 अंडे जे आहेत ते अशा पद्धतीनं पूर्णपणे या बरणीत टाकून घ्यायचे. आता जर एखाद्याला जास्त प्रमाणात बनवायचं असलं, समजा हे 1 एकरचा डोस आहे बरं का, जर जास्त 2 एकर 3 एकर असेल तर अंडे. आता अंड्याची काय किंमत आहे सध्या तुम्हाला माहिती असेल, काय 10 रुपयाला आहे का, 6 रुपयाला, 7 रुपयाला भेटतंय. म्हणजे 7 रुपयाचे 70 रुपयाचे अंडे, 20 रुपयाचा गुळ, बाकी मग बरणी हे ते आहेच. ताक बी आपल्याकडे उपलब्ध होते. म्हणजे 80-90 रुपयामध्ये आपलं एकदम जबरदस्त टॉनिक, बुरशीनाशक, पिकाला वाढीसाठी, कीड नियंत्रण, सर्व ह्याच्यावर काम करणारे अंडा ताक टॉनिक आहे. याचं तुम्ही युट्यूबला व्हिडिओ सर्च करा, त्याचं खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे. वेगवेगळ्या पिकावर त्याचे प्रयोग घेतलेले तर. आणि सगळ्यात मेन म्हणजे कीड नियंत्रण जे आहे, जे आपले हे तर त्या कीड नियंत्रणावर पण याचा खूप चांगला रिझल्ट आहे. मिरची असेल, वांगा असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, कोणतं बी पीक घ्या तुम्ही, त्याच्यावर खूप चांगले रिझल्ट आहेत. आता हे जे आपण समजा टाकले 10 अंडे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाची प्रक्रिया जी आहे ती काय करायची आपल्याला, लाकडी काठीच्या साह्यानं. आता तुम्ही इथं पाहू शकता हे खाली जाऊन बसलेत, पिवळा थर दिसायला का खाली, हे पूर्णपणे डिझॉल्व्ह झाले नाहीत, मिक्स झाले नाहीत. डिझॉल्व्हचा अर्थ हे चांगले 10 मिनिटं पूर्णपणे ह्याला स्टिरअप म्हणजे पूर्णपणे ह्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून काय करायचंय ते जे पूर्ण मिश्रण आहे आपलं ते फिकट पिवळं म्हणजे अंडे आणि ताक पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे. आणि गुळाचा वापर आपल्याला लगेच नाही करायचा, हे कोणत्या ह्याच्यात करायचं ते पुढे मी सांगतो तुम्हाला. आता हे पूर्णपणे ह्याला वेळ लागू द्या, 10 मिनिटं लागणार का, पण ह्याला व्यवस्थित मिक्स करणं इथं प्रक्रिया महत्वाची. कारण हे सर्व जे अंडा आणि ताक हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर सुरुवातीला टाकल्या फक्त खाली पिवळं दिसत होतं बघा, आता पूर्ण मिश्रण पिवळं दिसायला लागलंय. बरोबर आहे का. आता हे पूर्ण मिश्रण पिवळं झाल्याच्या नंतर त्याला पूर्ण एकजीव केल्याच्या नंतर आपल्याला हे जे झाकण आहे याचं, हे झाकण लावायचंय. झाकण पूर्णपणे पॅक लावायचंय बरं का. आता त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे आपल्याला 3 दिवस सावलीला ठेवायचं.
आणि हे झाकण उघडायचं नाही. झाकण का उघडायचं नाही? कारण याला आपण पूर्ण ऑक्सिजन विरहित कंडिशन केल्यामुळे आतमध्ये गॅस निर्माण होतो आणि तो गॅस जो आहे तो याचा 3-4 दिवसानंतर याचा भयंकर असा वास करतो, जो की किडीला मारण्यासाठी किंवा किडीला जवळ नाही येऊन देण्यासाठी आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपल्याला किडीला मारून आपण कंट्रोल करू शकत नाही, पण पिकापासून किंवा पानापासून जर कीड लांब राहिली तर नियंत्रित होऊ शकते का? होऊ शकते ना. तर आपल्याला ते प्रयोग करायचा आहे. म्हणजे हे जर आपण आता 3 दिवस ठेवलं की तिसऱ्या दिवशी संध्याकाळी याला झाकण काढायचं आपण, याचं तोपर्यंत खोलायचं नाही. मग दिवसातून 1-2 वेळेस असं नॉर्मली आपण याला करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं बरं का. आता तिसऱ्या दिवशी जर तुम्ही याच्यामध्ये 200 ग्राम गुळ टाकला, तुमचं जर पीक फ्लावरिंग कंडिशनला असलं, फुल धारणेच्या अवस्थेत असलं, थोडा जास्त बी गुळ टाकला तरी काय नाही, तुम्ही गुळ टाकायचा, मिक्स करायचं आणि आता ह्याला फवारणीसाठी आपण वापरू शकतो. आता याचं प्रमाण काय आहे? 200 ml जे आहे ते प्रति पंपासाठी आपण वापरू शकतो 20 लिटरसाठी. मग आता काही जण म्हणतील की ठिबक वाटा जमते का? ठिबक वाटा बी जमते. एकरी 2 लिटर ताक, 20 अंडी आणि 400 ते 500 ग्राम गुळ हे मिक्स करायचा, 200 लिटर पाण्यात मिक्स करायचा. 3 दिवसांनी 4 दिवसांनी ठिबक वाटा याला सोडू शकतात तुम्ही. ठिबक वाटा बी जायला काय अडचण नाही, पण फवारणीवर याचा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. आता याचे फायदे काय काय आहेत? हे जेवढे बी कीड आहेत आपले, जेवढे बी कीड आहेत आपल्याकडे, थ्रिप्स आहे, व्हाईट फ्लाय, माव आहे, तुडतुडीत, फुलकिडीत, काय जेवढे बी आहेत त्या सगळ्या किडीवर नियंत्रण करायचं काम करते. त्याच्यानंतर याच्यात ताक वापरल्यामुळे हे उत्तम बुरशीनाशक पण आहे. त्याच्यामुळे याच्यात अंड्याचा वापर केल्यामुळे हे एक टॉनिक पण आहे. म्हणजे जे अमायनो ऍसिड आपण मार्केटमधून आणतो, व्हिटॅमिनच्या ज्या बाटल्या आणतो आपण हजार रुपयाच्या, ते टॉनिक पण आहे. अंड हे सर्वात उत्तम टॉनिक आहे पिकासाठी. या सर्व पिकांची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे, मातीत सोडल्यानंतर मुळाची वाढ आहे, म्हणजे ओव्हरऑल काम करणार हे अंडा ताक संजीवक आहे. 70 ते 90 रुपयामध्ये आपल्याला हे बनतंय. एकरचा डोस बनतोय. हा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यानं करून बघा आणि कसा रिझल्ट भेटतोय सांगा मला.